जय राधा माधव कुंज विहारी। जय राधा माधव कुंज विहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन भज जन रंजन। यशोदानंदन भज जन रंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज विहारी। जय राधा माधव कुंज विहारी। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा गिरिधारी राधा गिरिधारी राधे। जय कृष्ण बलराम जय वृंदावन धाम। जय गौरनिताय जय गौरनिताय। जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद। जय जय गुरुदेव जय जय गुरुदेव। निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल। कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन यज्ञ की जय। संतराश्रम भागवत महापुराण की जय। श्री श्री राधा गिरिधारी भगवान की जय। ललिता विशाखा देवी की जय। जगत गुरु श्री गोपाल की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य
नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु प्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। आपण सर्वांचे स्वागत आहे आजच्या या भागवत कक्षेमध्ये। आपण श्रीमद भागवताचा दुसरा स्कंद वाचतोय की विश्वाचा आविष्कार आणि अध्याय आज 5वा 6वा। अध्यायाचं नाव आहे पुरुष सुक्ताचे अनुमोदन आणि श्लोक संख्या 3। रूपानां तेजसां चक्षु दीवा सूर्यस्य चाक्षिणी कर्णौ दिशां च तीर्थानां श्रोत्रम् आकाशशब्दयो रूपानां तेजसां चक्षु दीवा सूर्यस्य चाक्षिणी कर्णौ दिशां च तीर्थानां श्रोत्रम् आकाशशब्दयो रूपानां तेजसां चक्षु दीवा सूर्यस्य चाक्षिणी कर्णौ दिशां च तीर्थानां श्रोत्रम् आकाशशब्दयो रूपानां तेजसां चक्षु सूर्यास्त चक्षिणी कर्णो दिशा च तीर्थानां तत्र आकाशशब्दये रूपानां तेजसां चक्षु दिवः सूर्यस्य चक्षिणी कर्णौ दिशा च तीर्थानां श्रोत्रमाकाशशब्दये रूपानां तेजसां चक्षु सूर्यस्य चक्षिणी कर्णो दिशा च तीर्थानां श्रोत्रमाकाशशब्दयो। शब्दार्थ रूपानां सर्व प्रकारचे रूपे तेजसां सर्व तेजस्वी वस्तूंचे चक्षुः नेत्र दिवः जे प्रकाशमान किंवा प्रदीप्त आहेत त्याचे सूर्यस्य सूर्याचे च सुद्धा अक्षिणी नेत्रगोलक कर्णौ कान दिशां सर्व दिशांचे च आणि तीर्थानां सर्व वेदांचे श्रोत्रम श्रवणेंद्रिय आकाश शब्दयो सर्व प्रकारच्या आवाजांचे। अनुवाद तात्पर्य श्रीप्रपाद द्वारा श्रीप्रपाद की जय। अनुवाद तर ह्या श्लोकांमध्ये ब्रह्मदेव श्री नारद मुनींना भगवंताचे विश्वरूप आहे विराट रूप आहे त्याविषयी ज्ञान देत आहे की भगवंताचे म्हणजे विराट रूपाचे नेत्र सर्व प्रकारच्या रूपांचे उत्पत्ती स्थान आहेत आणि ते तेजस्वी व प्रकाशमान आहेत। त्याचे नेत्र गोलक हे सूर्य आणि स्वर्गलोकांसारखे दैदिप्यमान आहेत। त्याचे कर्ण म्हणजे भगवंतांचे कर्ण सर्व दिशांनी ऐकतात आणि ते सर्व वेदांचे
ग्रहणस्थानीय आहेत. भगवंतांचे श्रवण इंद्रिय हे आकाश आणि सर्व प्रकारच्या आवाजांचे उगमस्थान आहे. तात्पर्य तीर्थानाम या शब्दाचा अर्थ कधीकधी तीर्थस्थान असा केला जातो, परंतु श्रील जीव गोस्वामी म्हणतात की दिव्य वैदिक ज्ञानाचे ग्रहण आश्रयस्थान असाही या शब्दाचा अर्थ आहे. वैदिक ज्ञानाच्या प्रचारकांनाही तीर्थ असे म्हटले जाते. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकयां चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. पुनश्च आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या भागवत कक्षेमध्ये. आपले परम सौभाग्य आहे की आपल्याला पुन्हा पुन्हा गीता भागवत वाचायला ऐकायला मिळतो आणि जे सत्य ज्ञान आहे त्याची अनुभूती होण्यास सोपं. ह्या अध्यायामध्ये किंवा मागील अध्यायापासून आपण ऐकतो की ब्रह्मदेवांनी नारद मुनींना ज्ञान दिलेलं आहे. का दिलं ज्ञान? नारद मुनींनी ब्रह्मदेवाकडे जाऊन प्रश्न विचारले आहेत, जिज्ञासा केली आहे, म्हणून त्यांनी ज्ञान दिलं आहे. ज्याला भूक नाही आहे त्याला आपण खाऊ घालू शकत नाही. नारद मुनींना प्रश्न पडला होता की या अखंड अनंत विश्वाचा स्वामी कोण आहे. त्यांना वाटलं होतं की माझे पिता जे आहेत ब्रह्मदेव हेच विश्वाचे स्वामी आहेत, हेच निर्माता आहेत, हेच सर्व काही आहे. असं दिसतं की आपल्या वडिलांनीच घर बांधलेलं आहे, आपल्या वडीलच मालक आहे आणि आपल्या वडीलच सर्व काही करत आहेत. पण वडील सांगतात, बाबा माझा पण कोणी पिता आहे, माझा पण कोणी पिता आहे, माझे पिता त्यांनी बांधलं घर, मी तर फक्त नंतर थोडंफार डागडुजी केली आहे. आणि त्यांचे ते पण नाही, त्यांचे पिता जे होते म्हणजे तुझे आजोबा पणजोबा त्यांनी पण खूप काही केलेलं आहे. मासा म्हणजे शेवटी जातो तेव्हा मग समजतं की ब्रह्मदेवाच्या पलीकडे सुद्धा ब्रह्मदेवाचा कोणी पिता आहे, दिसत नाही डोळ्याने. ब्रह्मदेवालाही आपला पिता कोण आहे डोळ्याने दिसलं नाही. त्यांना वाटलं की मीच सर्व काही आहे. पण त्यांनी प्रश्न केले, त्यांनी जिज्ञासा केली की या विश्वात माझ्या व्यतिरिक्त कोणी आहे का, आणि माझा जन्म का झाला आहे, आणि विश्व काय आहे, माझ्या जन्माचं हेतू काय आहे, उद्देश काय आहे. मग त्यांनी खूप शोध घेतला, आत्मशोध म्हणा, जगाचा शोध घेतला. आणि त्यांना त्या शोधामध्ये केवळ पाणीच दिसलं ब्रह्मांडामध्ये. आणि ते कमळाचं फूल ज्याच्यात त्यांचा जन्म झाला होता तेच दिसलं फक्त. आणि त्या शोधामध्ये त्यांना त्यांच्या कानी 2 अक्षर 2दा ऐकायला मिळाले, तप तप. आणि त्यांना त्या बुद्धीने त्यांना समजलं की आपण तपस्या केली पाहिजे असं काही सूचना आहे. मग त्यांनी आपल्या ब्रह्मलोकात येऊन 1000 वर्ष तपस्या केली, भगवंतावर ध्यान लावलं. आणि मग भगवंत प्रसन्न होऊन त्यांनी
ब्रह्मदेवाला दर्शन दिलं. म्हणून ब्रह्मदेवाला ज्ञान झालं की ते कोण होते, ते कोण आहेत आणि भगवंत कोण आहे, विश्वाची उत्पत्ती का होते. तसंच आणि तेच मग आता ह्या ठिकाणी जे ज्ञान ब्रह्मदेवाला भगवंतांनी दिलं, वेदांचं ज्ञान, भागवताचं ज्ञान, तेच ज्ञान ते आता नारद मुनींना देत आहेत. का? नारद मुनींनी सुद्धा जिज्ञासा केलेली आहे की त्यांना प्रश्न कसा पडला की असं दिसतंय की माझे पिता ब्रह्मदेव हेच विश्वाचे निर्माता आहेत, विश्वाचे स्वामी आहेत. परंतु मी बघतो की स्वतः ब्रह्मदेवसुद्धा ध्यानमध्ये बसलेले आहेत, कुणावर ध्यान करतात, भगवंताचं ध्यान करतात. व त्यांना समजलं की ब्रह्मदेवाच्या पलीकडे कोणीतरी आहे ज्याच्यावर ब्रह्मदेवसुद्धा ध्यान करत आहेत, ते त्यांची पूजा करत आहेत, त्यांचं सेवा करत आहेत. मग आजच्या श्लोकात आपण बघतो की ब्रह्मदेव सांगत आहेत की जे अनंत विश्व आहे, ब्रह्मांड जे आहे, ज्याच्यामध्ये अनंत कोटी तारे ग्रह लोक आहेत, ते एका विराट पुरुषाप्रमाणे आहे, जे भगवंताचं एक स्वरूप आपण म्हणू शकतो. हे काल्पनिक आहे असं मानलं गेलेलं आहे, असं म्हटलं गेलेलं आहे. असं प्रत्यक्ष भगवंताचं भौतिक विश्वाचं रूप नाही आहे, पण त्याचं मानलं गेलेलं आहे की भगवंताचे डोळे चंद्र सूर्य आहे. भगवंताचं एक सुंदर रूप आहे, आपण जे बघतो की श्यामसुंदर, गोविंद, कृष्ण जे द्विभुज रूप आहे आणि त्रिवंग ललित रूपामध्ये 2 हातांनी ना सुंदर मुरली वाजवत आहे, भक्तांसोबत आनंद घेत आहे. ते मूळ त्यांचं भगवंताचं रूप आहे. गोविंदम आदी पुरुषम तमहम भजामी. ब्रह्मदेवाने म्हटलेलं ब्रह्मसंहिता आपण जे रोज गातो दर्शनार्थीमध्ये की गोविंद जे आहेत, भगवान गोविंद श्रीकृष्ण जे आहेत, ते भगवान विष्णूंचेही मूळ उगम आहे, स्रोत आहे. गोविंदम आदी पुरुषम तमहम भजामी. आणि तेच ब्रह्मदेव इथे विराट पुरुषाची माहिती सांगत आहे, ज्ञान देत आहे की भगवंताचे त्या विराट रूपाचे नेत्र सर्व प्रकारच्या रूपांचे उत्पत्ती स्थान आहेत. बघा, जर डोळे नसतील तर आपल्याला कोणतं रूप दिसायला होईल, आपण कोणतं रूप बघू शकतो? नाही बघू शकतो. डोळ्यानेच काय होतं, रूप दिसतं, लक्षात येतं. म्हणून आपल्याला जी काही शक्ती आहे, बघण्याची शक्ती, आपल्या डोळ्यांना जी शक्ती आहे ती भगवंताच्या मुळे आहे. आणि इथे सांगितलं की भगवंताचे जे नेत्र आहे तेच सर्व प्रकारच्या रूपांचे काय आहे, उत्पत्ती स्थान आहे. आपली जी शक्ती आहे बघण्याची ती सुद्धा भगवंतामुळे. पुढे म्हटलं आहे आणि ते सूर्यचंद्राप्रमाणे आहे, जे स्वर्गीय लोक आहेत. सूर्यचंद्र जे आहेत, जिथं देवतांचा वास आहे, ते स्वर्गातील धाम आहे, लोक आहे, निवास स्थान आहे. काही लोकांना अज्ञानामुळे असं वाटतं स्वर्ग कोणी बघितलं आहे, त्यांना माहीतच नाही की आपण रोज बघतो आहे सूर्यचंद्र तेच काय आहेत, स्वर्गीय धाम आहे, जिथे देवतांचा वास आहे. सूर्यदेव विवस्वान यांचं धाम सूर्यलोक आहे. आणि सोमदेवता जे आहे, सोमदेवता, सोमदेव, सोमनाथ, सोमदेव, ते चंद्राचे देवता आहेत, सूर्यचंद्र. तसंच पुढे म्हटलं आहे की भगवंताचे कान जे आहेत ते दिशा आहेत, दिशा, अनंत दिशा आहेत. मुख्य दिशा 4 आहे, उपदिशा 4, अजून 2 दिशा म्हणतात ना, वर खाली, ते पण उपदिशा आहेत. तर 10 दिशा म्हणतात. पण तशा दिशा अनंत आहे. आपण जितकंही कोणतीही मार्ग घेतला तो एक दिशा आहे. तर भगवंतांचे कर्ण हे दिशा रूपात प्रकट होतात. आणि सर्व वेदांचे ग्रहणस्थानही ते भगवंताचे कर्ण आहे. बघा, आपण सर्व ज्ञान जे ग्रहण करतो, ज्ञान ग्रहण, ते कशामुळे होतं, कानांमुळे. तर त्याची शक्तीसुद्धा भगवंतामुळे येते. हे पुढे त्यांचे श्रवण इंद्रिय हे आकाश आणि सर्व प्रकारच्या आवाजांचे उगमस्थान आहे. जसं सर्व आवाज आपल्याला लक्षात येतात कानामुळे.
आणि कानात सुद्धा पोकळी असते ती आकाशाची प्रतीक आहे. तर थोडक्यात या जगात आपण जे काही बघतो, जे काही अनुभवतो, त्याची उत्पत्ती भगवंतांपासून झालेली आहे. त्या विराट पुरुषामध्ये संपूर्ण जे ब्रह्मांडाचे जे 14 भुवन आहेत किंवा 3 लोक जे म्हणतात, निम्न लोक, मध्य लोक, उच्च लोक, हा 14 भुवन, 14 प्लॅनेटरी सिस्टीम, 14 भुवन. पण त्या 14 भुवनांचं जे विभागणी आहे ते 3 प्रकारामध्ये सुद्धा केली जाते. की निम्न लोक म्हणजे भगवान पाताल लोकपासून पृथ्वी लोकापर्यंत निम्न लोक म्हणतात. पृथ्वीपासून जे स्वर्गलोक आहे त्याला मध्यलोक म्हणतात. म्हणजे स्वर्गलोकापासून जे वर आहे महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक, यांना काय म्हणतात, उच्च लोक, अशी विभागणीसुद्धा केली जाते. तर आजच्या या निमित्ताने आपण थोडं एवढं समजून घेऊ की लोकांना जो प्रश्न पडतो की कुणी बघितलं आहे, कुणी बघितलं आहे, हे सगळं मूर्खपणा आहे. भगवंताने ज्ञान दिलेलं आहे, जे स्वतः ह्या भगवंताचे ह्या विश्वाचे निर्माता आहेत. जसं एखादी कंपनी काही वस्तू बनवते, मोबाईल बनवते, तर काय छापते, एक मॅन्युअल छापते, उपयोग पुस्तिका, युजर गाईड छापते, की लोकांना ज्ञान होईल की ही वस्तू कशी बनली आहे, का बनली आहे, याचा हेतू काय आहे. प्रत्येक वस्तूचा काय असतो, एक विशेष उद्देश असतो प्रत्येक वस्तूचा. जसं मोबाईल, याचा एक विशेष उपयोग आहे, काय, फोन करण्यासाठी, कॉल करण्यासाठी किंवा मेसेज करण्यासाठी. पण आता काय म्हणलं आहे, त्याचे अनेक उपयोगसुद्धा वाढलेले आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणी याचा पेपर वेट म्हणून उपयोग करणार, कोणी याचा ग्लासवर आपलं ग्लासच पाण्याचं त्याच्यावर झाकायला पण काही लोक उपयोग करतात, काही लोक मला मारण्यासाठी पण उपयोग करतात. तर याचा उपयोग काही लोक वजन म्हणून सुद्धा वजन आपल्या काय म्हणतात तराजूमध्ये सुद्धा वजन 200 ग्रॅमचे आहे, असं वजन म्हणून ते उपयोग करतात. पण तो त्याचा मुख्य उपयोग नाही आहे. तसं या विश्वाचा सुद्धा एक विशिष्ट उपयोग आहे, हेतू आहे, लोकांना माहीत नाही. हे ज्ञान भगवंताने स्वतः जेव्हा सृष्टी उत्पन्न केली वेदांच्या माध्यमातून दिलेलं आहे. आपण जेव्हा हे समजून घेऊ की जसं बाळाला त्याचे पिता कोण आहे, त्याचं नाव काय, त्याचा जन्म कधी झाला, त्याचा जन्म कुठे झाला, केव्हा झाला, किती वाजता झाला, हे ज्ञान आई देते नंतर. असं नाही की बाळाला ज्ञान असतं की माझा जन्म ह्या दिवशी झाला आहे, ह्यावेळी या ठिकाणी नाही. जेव्हा ज्ञान दिलं आईने तर बाळाला थोडं समजतं किंवा माहीत असतं. त्याने आपला कोणता दिवस होता, सोमवार होता का मंगळवार होता, काही त्याला बुद्धी नसते समजण्याची. तसंच आपला जन्म किंवा ह्या विश्वाचा जन्म जो होतो तो कधी झाला, का झाला, कुणी केला, हे ज्ञान भगवंताने दिल्याशिवाय जे विश्वाचे माता पिता आहेत कोणत्याही व्यक्तीला होऊ शकत नाही. आजच्या वैज्ञानिकांना असा खोटा अभिमान असतो, अहंकार असतो की आम्ही आमच्या छोट्याशा बुद्धीने विश्वाची निर्मिती कशी झाली, कधी झाली समजून घेऊ. कधीच नाही, शक्यच नाही. ज्याला आपलं ज्ञान आहे स्वतःचं की आपल्या देहामध्ये जी समस्या आहे ती का आहे, ज्याला स्वतःचं ज्ञान नाही की या जगात आपण आलो, कुठून आलो, का आलो, कुठे जाऊ आपण मृत्यूनंतर, त्याला ह्या विश्वाचं ज्ञान कसं होऊ शकेल, शक्यच नाही. म्हणून स्वतः भगवंतांनी वेद उपनिषद दिले आणि नंतर व्यासदेवांनी त्यांचं लिखाण केलं, संकलन केलं आणि शेवटी यांनी महाभारत लिहून जे मूळ भगवद्गीताचं ज्ञान आहे महाभारतामध्ये ते पण प्रकट केलं. आणि शेवटी भगवद्गीता, शेवटी श्रीमद भागवतम, सर्व वैदिक साहित्याचं जे सार आहे, वेदांत सूत्र, त्याचं हे टीका आहे. आणि त्या भागवतामधून व्यासदेवांनी संपूर्ण अखिल ज्ञान दिलेलं आहे. आपल्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की आपण नियमितपणे भगवद्गीता, श्रीमद भागवत वाचून जे सत्य ज्ञान आहे आपल्याविषयी, या विषयी आणि भगवंताविषयी आपण घेऊ शकतो, घेतलं पाहिजे. आणि त्याने आपल्या सर्व समस्या कायमसाठी सुटतील. आपली समस्या काय आहे की आपल्याला भीती आहे, चिंता आहे, दुःख आहे. या सर्वांचं मूळ कशामुळे आहे? अज्ञानामुळे. कारण काय आहे याच्यामागे? अज्ञान. की आपल्याला ज्ञान नाही आहे की आपण कोण आहोत, सत्य काय आहे, विश्व काय आहे.
आपण कुणाचे आहोत, आपलं जन्म, आपलं अस्तित्व कशासाठी आहे हे माहीत नाही आहे. आपण समजतो फक्त पैसे कमवण्यासाठी आपलं जीवन आहे, फक्त हाडामासाचं सुख घेण्यासाठी आपलं जीवन आहे, गाडी बंगला बनवण्यासाठी आपलं जीवन आहे. नाही, हे जीवनाचा मुख्य आणि एकमेव उद्देश अनंत सुख समाधान घेणं आहे. अनंत सुख समाधान जगामध्ये ज्याचा अंत होतो, अनंत सुख नाही भेटणार. जे क्षणिक आहे, जे नश्वर आहे, नाशवान आहे, कोणत्या क्षणी याचा नाश होईल ते माहीत नाही, अशा जगामध्ये आपण काही केलं आपल्या जीवाचं समाधान नाही होणार. आपल्या जीवाचं अनंत सुख समाधान हे भगवंतासोबत आहे, जो आपला नित्य माता पिता आहे, स्वामी आहे. आपण त्याचे सेवक आहोत. जसे म्हणतात की मुलांनी आईवडिलांची सेवा केली पाहिजे, ऐकलं पाहिजे. सत्य आहे. आपण ज्या भगवंताची मुलं आहोत, सर्व जीव हे भगवंताचे अंश आहेत. तर आपलं कर्तव्य आहे की आपण त्या नित्य परमपिता परममातेचं आपण सेवा केली पाहिजे. तुकोबाजी म्हणतात अभंगामध्ये, विठू माऊली तू माऊली जगाची, साक्षात मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बाबा. ते सत्य आहे की जगाचा मायबाप विठोबा पांडुरंग आहे, भगवान श्रीकृष्ण राम आहे, भगवान नारायण आहे. म्हणून त्यांची सेवा म्हणून आपण आपलं जीवन जगायचं आहे, सोडायचं काहीच नाही आहे. जसं इथं आपण बघतोय की सर्व काही भगवंतांच्या मुळे आहे, भगवंतांच्या संबंधित आहे. आपले मुलं, आपलं जीवन, आपलं शरीर, आपलं जे काही शक्ती, बुद्धी जे काही आहे हे सुद्धा भगवंताची शक्ती आहे. आपण काही वेगळं नाही भगवंतापासून, आपण भगवंताचे आहोत. लोकांचा गैरसमज काय होतो, आपण आत्मा आहोत, भगवंत परमात्मा आहे. अज्ञानामुळे लोक काय होतात, भ्रमित होतात आणि आत्म्यालाच परमात्मा समजतात. तसं परमात्मा भगवंत जो आहे तो सच्चिदानंदमय आहे. तो आत्माही त्याचा अंश असल्यामुळे तो सच्चिदानंदमय आहे, अजन्म, अजर आणि अमर आहे. पण लोकांना काय वाटतं की नाही नाही नाही, जसं आत्मा अजन्म अमर आहे तर तो भगवंताप्रमाणेच आहे, भगवंतच आहे. हे मूर्खपणा आहे. आपले गुण समान आहे. जसं मुलांचे गुण आईवडिलांमुळे येतात किंवा आईवडिलांचे गुण मुलामध्ये येतात, तसं भगवंताचे गुण आपल्यामध्ये आहे. सच्चिदानंद गुण, दिव्य गुण आपल्यामध्ये आहेत, पण ते अल्प प्रमाणामध्ये आहे. भगवंताच्या मध्ये अनंत, असीम आणि सागराप्रमाणे ते आहे. आपल्यामध्ये बिंदूप्रमाणे आहे, सूक्ष्म किंवा अल्प प्रमाणामध्ये आहे. ते समजलं पाहिजे की आपण जर भगवंताप्रमाणे असतो तर अज्ञानामध्ये मायेच्या प्रभावात आपण आलो नसतो. आज आपल्याला आपलं ज्ञान नाही आहे तर आपण कसलं भगवंत. आज भगवंताला कधी असं होत नाही की माझं ज्ञान निघून गेलं, माझं ज्ञान कमी झालं, मला ज्ञान नाही, असं होणार नाही. भगवंत हा सर्वज्ञानी आहे, सर्वज्ञ आहे. तर अल्पज्ञानी लोक सामान्य जीवालाच भगवंत समजतात. ते मोठं दुर्बुद्धी आहे, दुर्भाग्य आहे. गीता भागवतचं प्रमाण, वेदांचं प्रमाण न मानता सामान्य व्यक्तीला भगवंत समजणं हे मोठं अपराध आहे. देवी देवतासुद्धा भगवंत नाही आहे. देवी देवता भगवंताचे सेवक आहे. ब्रह्मदेव अखिल विश्वाचा निर्माता सुद्धा इथे सांगतोय नारद मुनींना की मी काही स्वामी नाही, माझा स्वामी भगवान गोविंद आहे, भगवान कृष्ण आहे. गोविंद मादी पुरुषम तमहं भजामी. ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मदेव स्पष्टपणे सांगतायत. म्हणून आपण स्वतः महादेव भगवान शंकर सांगतात की मी काही परम ईश्वर नाही, हे माझा ईश्वर भगवान नारायण आहे आणि मी त्यांचं नाम जपतो, राम नाम जपतो, माळ घेऊन त्यांच्यावर ध्यान लावतो. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. ब्रह्मदेव महादेव सांगतात, इंद्रदेव चंद्रदेव सूर्यदेव सांगतात की त्यांचा स्वामी कोण आहे. तर आपण सामान्य जीवाला भगवंताचा अवतार म्हणून किंवा भगवंत समजून चूक नाही केली पाहिजे. भगवंताचे जे अवतार होतात त्यांचं ह्या शास्त्रामध्ये गीता भागवतमध्ये भविष्य केलेलं असतं किंवा सांगितलेलं असतं, ते उल्लेख केला असतो की भगवंतांच्या भागवतामध्ये बुद्ध अवतार जो झाला भगवंतांचा त्याचा उल्लेख आहे. कलियुगाच्या आधी जो झालेला आहे आणि कलियुगाच्या शेवटी जो भगवंताचा अवतार होईल कल्की भगवान, त्याचंही ते भविष्य केलेलं आहे. चैतन्य महाप्रभू यांचाही अवतार होईल याचा उल्लेख वायुपुराण, चैतन्य उपनिषद आणि भागवतमध्ये सुद्धा, महाभारतात पण केलेला आहे, अनेक शास्त्रामध्ये केलेला आहे.
व्यासदेवाने आधीच लिहून ठेवलं आहे, जेणेकरून लोकांनी सामान्य जीवाला भगवंत म्हणून चूक नाही करायला. देवी देवता जे इतके शक्तिमान, इतके बुद्धिमान, इतके विशेष आहे, त्यांनाही भगवंत म्हटलं जात नाही. तर सामान्य जीवाला, ज्याला म्हातारपण आहे, ज्याला मृत्यू आहे, ज्याला दुःख आहे, ज्याला आजार आहे, ज्याच्यामध्ये दुर्गुण आहे, अशा व्यक्तीला आपण भगवंत कसं समजू शकतो? निश्चितच ते चुकीचं आहे. तर ह्या भागवतामधून परमसत्य काय आहे, परमसत्य याचा बोध होतो आणि आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे. खूप धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आपण सर्व अतिशय मोठ्या उत्साहाने सेवा करत आहात, तर आपले खूप आभार. तर आज संध्याकाळी सत्संग आहे ना, श्रीमान जयंतनाथ प्रभू येत आहेत. तर आणि पुढे आपल्या 40 गावामध्ये भगवान जगन्नाथांची रथयात्रा होत आहे, त्याविषयी मीटिंगसुद्धा बहुतेक आहे आज. मोठं भाग्य आहे की आपण जगन्नाथ आपला आहे, भगवान श्रीकृष्ण आपले आहेत, भगवान राम आपले आहेत हे समजून आनंद घेतला पाहिजे. आपण भगवंताचे आहोत, भगवंत आपला आहे आणि मग आपल्याला काहीच कमी पडणार नाही. खूप धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम राम. ग्रंथराज भागवत महापुराण की जय, जगत गुरु श्री प्रभुपाद की जय, समवेत गौर भक्त वृंद की जय, निताय गौर प्रेमानंदे. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्लीज बेस जगन्नाथ यात्रा प्रभूंनी आपल्याला सुंदर असं भागवतांचा क्लास दिला आहे. त्यांचा वैष्णव पारंपरिक पद्धतीने त्यांचं 3 वेळाने बोलून त्यांचा आभार व्यक्त करूया. हरी बोल हरी बोल. तसेच आज अशी सुंदर ड्रेसिंग